सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या लोकसभेची निवडणूक माजी आमदार प्रकाश आवाडे हे लढवणार असल्याची घोषणा भाजपच्या मेळाव्यात करण्यात आली. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार असं दिसू लागले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी पहिल्यापासून राखीव आहे. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार असल्याचं दिसू लागले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रकाश आवाडे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची गर्जना करण्यात आली. येणाऱ्या लोकसभेमध्ये हातकणंगलेमधून भाजपच्या कोट्यातून मी निवडणूक लढवणार अशी सूचक घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या गोष्टीमुळे महायुतीमध्ये सध्या मिठाचा खडा पडणार असल्याचं दिसू लागले. लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी असताना सुद्धा आवाडे कुटुंबीय आत्तापासूनच लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत, तर राहुल प्रकाश आवाडे यांची मुलगी जिल्हा परिषद कोरोचीमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली आहे. पुन्हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, इचलकरंजी मतदारसंघ घराणेशाही होणार का? भाजपच्या वरिष्ठांकडून प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली जाणार का? तर शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडणार का? येणाऱ्या लोकसभेमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याची अजून कुठेच चर्चा नसताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये येणारी लोकसभा निवडणूक लढवण्याची गर्जना केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. महायुती म्हणून भाजप आपला धर्म पाळणार का? आतापासूनच माजी आमदार प्रकाश आवाडे हे उमेदवारी मिळावे यासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावत आहेत. त्यामुळं येणारी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने प्रतिनिधित्व करतायत. काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांनी प्रतिनिधित्व केलं. तसंच माजी खासदार राजू शेट्टी यांना सुद्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आता पुन्हा नव्यानं प्रकाश आवाडे यांना भाजप संधी देणार का, हे येणाऱ्या राजकारणामध्येच कळणार आहे. प्रकाश आवाडे यांच्या गोष्टीमुळे सध्या शिवसेनेच्या गोटात चांगलीच चिंता वाढली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असा पवित्रा घेतलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ, एक कोल्हापूर, एक हातकणंगल्यानं आम्हाला तिकीट भाजपकडून द्यावं अशा पद्धतीचा विचार आमचा आहे. पार्टीच्या व्यासपीठावर ते मांडणं काही चूक नाही. तिथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यात आम्ही हा विचार मांडला आणि हा वडगाव आणि हातकणंगले तालुका यामधला मेळावा आहे आणि हे दोन्ही तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले ही मंडलं. त्यामुळे इथं विचार मांडला आणि मग पार्टीकडं सुद्धा सांगितलं की मी उद्याच्या लोकसभेमध्ये भाजपकडनं लढायला इच्छुक आहे. त्यांनाही सांगितलं आहे, आमच्या सरचिटणीसला माहिती आहे, सगळ्या नेत्यांना बोललो मी. त्यामुळं त्यांनी संधी दिली तर लढणार आहे.